शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेती म्हणजे कष्टाचं काम हे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे. अर्थात शेती हे कष्टाचंच काम आहे, पण अलीकडच्या काळात आपले कष्ट बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. कसं तर सांगतो. बघा, अनेक शेतकऱ्यांच्या काही समान समस्या असतात. म्हणजे मजुरीसाठी मजूरच मिळत नाहीत, यासोबतच आपला उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला व्यवस्थापन कमी वेळेत करायचं आहे, पण ते करणं काही आपल्याला शक्य होत नाही. आणि या सगळ्या गोष्टींवर एक उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे कृषी यांत्रिकीकरण. जर आपण कृषी यांत्रिकीकरण केलं तर आपण शेतीतून समृद्धी साधू शकतो. काही कामं आपण सोपी करू शकतो. व्यवस्थापनाला लागणारा वेळ हा आपला वाचतो, आपले पैसे वाचतात आणि काम आपण सोप्या पद्धतीनं करू शकतो. हे साध्य केलंय हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट साखरा इथले प्रयोगशील शेतकरी, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा 2020चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे, असे अतुल राऊत सर. तर त्यांच्याच आपण घरी आलोय आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी हे व्यवस्थापन कसं केलं आणि यंत्रांच्या माध्यमातून त्यांनी शेतीचं व्यवस्थापन कसं सोपं केलं. चला. अतुलजी आहेत का? नमस्कार सर. आहे. नमस्कार. नमस्कार. अतुलजी, आपण यंत्रांचा मोठ्या प्रमाणात शेतीत वापर केलेला आहे, पण हा वापर कसा तुम्ही करता आणि याचा नेमका तुम्हाला कसा फायदा होतो याची चर्चा आता खूप सुरू आहे. पण तुमचं व्यवस्थापन कसं आहे याच्याबद्दल आज आपण शेतकरी बांधवांना आपल्या चर्चेतूनच माहिती देऊया. शेतकरी बांधवांनो, सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट साखरा इथं आहोत. आपल्यासोबत अतुल इंद्रकुमार राऊत सर आहेत, ज्यांना 2020चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा मिळालेला आहे. आणि त्यांचं शेतीचं एक खास विशेष असं सांगता येईल की यंत्रांचा मोठ्या प्रमाणात ते वापर करतात आणि यांत्रिकीकरणातून समृद्धी कशा पद्धतीनं साधता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर त्यांच्याकडूनच त्यांच्या या पूर्ण एकूण उपाययोजना आणि त्यांनी केलेलं व्यवस्थापन याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. पुन्हा एकदा आपलं स्वागत. नमस्कार. तसं बघितलं तर सध्या यंत्रांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात केला जातोय, पण याची सुरुवात तुम्ही काही वर्ष आधीच केली होती, तर याची सुरुवात नेमकी कशी केली? सुरुवातीला मजूर टंचाईला थोडंसं मला अडचण येऊ लागली आणि वेळेवर ट्रॅक्टर गावात भेटत नव्हतं. मग आईच्या मार्गदर्शनानुसार मी शेती करतो. आईनं मला सांगितलं की तुला आता आपल्याला ट्रॅक्टर घ्यावा लागतो. मग ट्रॅक्टर घेणं सोपं वाटलं. म्हणजे असं मग आम्ही ते थोडंसं शासनामार्फत थोडंसं प्रयत्न केले, पण ते कागदपत्राची जुळवाजुळव न झाल्यामुळं ते मग स्वतःच्या पैशानंच घ्यावं लागलं. ट्रॅक्टर आणलं. मग यांत्रिकीकरणात तसं मी सुरुवात त्याच्यापासून झाली सर. म्हणजे ट्रॅक्टरपासून तुमची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. ट्रॅक्टर हे तुम्ही आणलेलं पहिलं यंत्र होतं. पहिलं यंत्र. पण त्यानंतर आणखीन कोणती यंत्र आहेत की ज्याचा तुम्ही वापर करायला सुरुवात केली? सर, मी सुरुवातीला ट्रॅक्टर घेतला तर नंतर नांगरणी, वखरणी अशी 18 प्रकारची अवजारं माझ्याजवळ जमा झाली सर. ही अवजारं मला 6 वर्ष लागली करायला. जशी जशी गरज पडली तशी मला अवजार खरेदी करावं लागले. नक्कीच. म्हणजे ट्रॅक्टरपासून तुम्ही सुरुवात केलीत आणि 18 वेगवेगळ्या प्रकारची अवजारं तुमच्याकडे आहेत. पण इतकी सगळी अवजारं, त्याचा नेमका तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा करून घेता येतो? सर, यांत्रिकीकरण काळाची गरज बनली. ही आता काळ्या दगडावरली रेघ झालेली आहे. यांत्रिकीकरण केल्याशिवाय शेतीच होणार नाही इथून पुढं, हे माझं शेतकरी बांधवांना मी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो. आणि आज मजूर टंचाई ही खूप भयंकर स्वरूप झालेलं आहे आणि मजूर टंचाईवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय हे यांत्रिकीकरण आहे. आणि यांत्रिकीकरण केलं तरच उद्या आपल्या हिशोबानं, शेतकऱ्याच्या हिशोबानं शेती होईल. हे माझं एक प्रामाणिक मत आहे सर. तुम्ही सांगितलं की 18 वेगवेगळ्या प्रकारची यंत्र तुमच्याकडे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही शेतीतलं व्यवस्थापन आहे
ते सोप्या पद्धतीनं करता. तर काही यंत्रांबद्दल आम्हाला सांगू शकाल का, की त्याची कामं कशी चालतात आणि तुम्हाला त्याचा कसा उपयोग होतो? आज आमच्या हिंगोली जिल्हा हे हळदीचं आगार आहे. हिंगोली जिल्ह्याची हळदीमुळे हिंगोली जिल्ह्याची ओळख झाली. तर हळद क्षेत्रात मी लागवड ते काढणी हे पूर्ण यांत्रिकीकरण केलेलं आहे. हळद लावण्यासाठी आधी एका एकराला 20 मजूरदार लागायचे. तर 20 मजुराचे 400 रुपये पर मजुरी होती एका मजूरदाराची. तर 8,000 रुपये आणि बैलचलित आवताने त्याची काक्रं पाडणे याचा खर्च वेगळा, जे 10-12 हजार रुपये लागवडाचा खर्च व्हायचा. तर तेच आपण एक एकर हळद लावण्यासाठी एका तासात एकरभर हळद लावणं होती सर. एका तासात 4 लिटर डिझेल लागतो, 400 रुपयाचा डिझेल होतो आणि 2 माणसं लागवड लागतात, एक ड्रायव्हर तर आहेच मी. तर सर एकूण 1500 रुपयात माझ्या एकरभर हळद लावणं होती सर. हे अशा प्रकारे हळदीचं मी यांत्रिकी करून प्रगती साधली आहे सर. म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्हाला जो 10 ते 12,000 खर्च हो. यायचा तो तुम्ही अवघ्या 1500 रुपयांवर आणलेला आहे. यासोबतच तुम्ही हळद काढणीच्या बाबतीत सुद्धा यांत्रिकीकरण केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हळद काढणी आमच्या इकडे कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी होत होती आणि आता सुद्धा होती. पण कुदळीच्या सहाय्याने नुकसान आहे. तिकाशीचे मार हळदीच्या कंदाला बसून हळद ठेचल्या जाते आणि त्याचे जे डोळे असतात त्याला मार बसल्यामुळे उगवणशक्ती आणि बुरशी त्याच्यातून शिरकाव करते. हे शेतकऱ्यांना लक्षात येत नाही. तर हळद यांत्रिकीकरणामुळे मी तिच्यात प्रगती अशा प्रकारे साधली आहे की हळद काढणी मजुराच्या सहाय्याने 17,000 रुपये एकर हळद काढणीचा भाव आहे आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढतात. तर मी हळद काढणी यंत्र खरेदी केलं. तर ते हळद काढणी यंत्र एका तासाला एकरभर हळद काढतं आणि एका तासाला 4 लिटर डिझेल लागतं सर. आणि मी 25 सऱ्या जवळपास एका एकरात 25-26 सऱ्या असतात. तर 300 रुपये पर सरीप्रमाणे वेचून घेतो आणि 7,500 ते 7,000 रुपयावर मी ते आणि 500-600 रुपये डिझेलचे खर्चा, म्हणजे 17,000चं काम मी 8,000 रुपयावर आणलं सर. यासोबतच आपण बघतो की आपल्या शिवारात पीक कोणतंही असलं तरी फवारण्या बऱ्याच घ्याव्या लागतात. हो सर. तर तुम्ही फवारणी यंत्राचा सुद्धा वापर करता, तर तो कसा करता? सर आधी पेट्रोल पंपानं फवारायला 3-4 एकर फवारणी होत होती सर. पेट्रोल पंपानं तर पेट्रोल पंपाच्या 2-3 मजूर पाणी आणून द्यायला, एक पंपावर पाठीवर पंप घ्यायला. तर हे काम दिवसाचं 2-4 एकर व्हायचं. तर आज मी 400-450 लिटरचं फवारणी यंत्र आहे. तर मी एका दिवसात 30 एकर फवारणी करतो सर. मी एवढं तिच्यात मला त्यात फायदा दिसला आणि त्याच्यात मी एवढं समजा ते पाऊल उचललं आणि यांत्रिकीकरणात मी फवारणीसुद्धा हे केलं सर, यशस्वी करून दाखवली. म्हणजे आपल्या एक लक्षात येतं की आपण वेळ सुद्धा वाचवतोय, यासोबतच मजुरांची जी आपली अडचण आहे त्याच्यावर सुद्धा आपण काम करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे पैशांची बचत या यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतीये. सर आपल्या मार्फत मी एक मनातली गोष्ट सांगू इच्छितो की आधी बैलचलित 3 फणाच्या पेरणी यंत्रानं पेरणी करायचो. त्याला हाताच्या सहाय्यानं पेरणी रोजदारनी करायची. त्या बैला 500 रुपये मजुरी पेरायची, बैल चालवणाऱ्याला 500 रुपये, म्हणजे ते खूप खर्च होता. आणि आजकालचे समजा मी शिक्षणानंतर मी तर काय बैलचलित पेरणी यंत्र माझी काही मानसिकता नव्हती आणि यांत्रिकीकरणाकडं मी त्यानुसार वळालो. आणि पेरणी करण्याच्याही सुद्धा भरपूर प्रकारच्या पद्धती आहे सर. तर जी आपल्या क्षेत्रानुसार जी फायद्याची राहील ते पेरणी यंत्र मी आणले सर. आपण शेती करतो तर कोणाच्या तरी मार्गदर्शनानुसार शेती करायला पाहिजे आणि शासनाने कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली जिल्ह्यातील येथील शास्त्रज्ञाचा मला पावलोपावली मला मार्गदर्शन मिळते. आणि वसंतराव कृषी विद्यापीठ परभणी येथील सुद्धा शेतकऱ्याचा आदरणीय गोरे साहेबांचा मॅडमचा मला पावलोपावली मला मार्गदर्शन मिळते. तर त्यांना विचारून मी पेरणी यंत्र कोणतं घेऊ, काय घेऊ, कसं किती फणी घेऊ, माझ्या ट्रॅक्टरनुसार त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पेरणी यंत्र खरेदी केलं. त्या आधुनिक पेरणी यंत्राच्या खरेदी केल्यामुळे माझे दोन्ही पिकातील ओळीतील अंतर आणि दोन्ही झाडातील अंतर हे मला मेंटेन करता आलं. खेळती हवा
आणि मधात माझं क्षेत्र जे आहे तर 70% पाणथळ चिबडी म्हणतात त्याला, चिबडी आहे. तर त्याच्यात मला चिबडी क्षेत्रात मला आदरणीय भालेराव सरांनी सांगितलं की आपल्याला चिबडी क्षेत्रात कोणतंच पीक येत नाही, आपण करतो, करून घेतो. हे एक प्रकारचं समजा ते नुकसानीची शेती आहे. पण जर शेती जर फायद्याची करायची असेल तर आपल्याला आपण जे क्षेत्र करायला ते फायद्याचं केलं पाहिजे. मग त्यांनी मला टोटल जवळपास 15 एकर बेड पाडायचे सांगितले सर. आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात आधी बेडवर सोयाबीन पीक काढणारा शेतकरी म्हणून माझी ओळख झालेली आहे सर. नक्कीच. तुम्ही सांगितलं की कृषी विज्ञान केंद्राचा तुम्हाला मोठा सपोर्ट आहे, मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं आणि तुम्ही बेडचा उल्लेख केलात, पण हे बेड तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही यंत्रांचा वापर हो सर. करता. तर तो अनुभव काय आहे? बेडवर शेती ही काळाची गरज आहे सर. आज गहूसुद्धा बेडवर लावला जातो. बेडवर एकरी 10 ते 12 किलोच्या आत बियाणं लागते सर. आज निम्म्याहून कमी बियाणं बेड पाडल्यामुळं लागतं आणि दुपटी इतकं उत्पादन बेड पाडल्यामुळं येते सर. आज बघा माझ्या या 2 शब्दातच फायद्याचं सूत्र सांगितलं आहे मी. बेड मेकरमुळं मला शेती फायद्याची झाली आणि 5 फुटी बेड असल्यामुळं ट्रॅक्टर चलित मशागत यंत्राने मी त्या बेडच्या आंतर मशागत करतो. माझी बैलाची गरज कमी झाली आणि ट्रॅक्टरनंच मी जवळपास 80% मी काम ट्रॅक्टरनंच करतो. आंतरमशागत सुद्धा मी ट्रॅक्टरवरच करतो. हळदसुद्धा मी आंतरमशागत ट्रॅक्टरनंच करतो. बेड पाडण्यासाठी आपल्याला आधी खोल नांगरट करावं लागते. मग त्याचे ढेकळं फोडावं लागतात रोटावेटरच्या सहाय्याने. बारीक रोटर म्हणजे कमी चालवर चालून आणि त्याच्यात नंतर बेड पडतात सर मनासारखे. तुमची सुरुवात ही ट्रॅक्टरपासून झाली, पण ट्रॅक्टरपासून सुरू केलेला प्रवास आता 18 यंत्रांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर ही यंत्र घेण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन तर मिळवलं, पण यासोबतच तुम्हाला काही योजनांचा लाभ झाला का? सर मला एका यंत्रात एक सबसिडी मिळाली आहे सर. पण तीच खूप अनियमितता असल्यामुळे, सबसिडी मिळण्याची वेळेवर न मिळण्यामुळे आणि ते शेतकऱ्याची यंत्राची गरज आणि मिळणारी संमती याचा ताळमेळ न बसल्यामुळे एका यंत्राच्या वेळेस मला माझे आदरणीय माझे गुरु माझे विनायक पायगन सर हे कृषी विभाग सेनगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मला गीर गोसंगोपन करण्याचे सांगितले आणि फळबाग करण्याचे सांगितले आणि मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. मला एखाद्या छन्नी हातोड्याने जशी मूर्ती जशी घडवतात त्या प्रकारे मला गरजेचा ठोके छन्नी हातोड्याचे देऊन मला त्यांनी आकारात आणले. हे असं म्हणायला हरकत नाही, कारण मला तर त्यांचा आदर खूप आहे आणि त्यांना ते सुद्धा खूप प्रत्येक शेतकऱ्याविषयी खूप संवेदनशील आहेत. सर, आपण सांगितलं की 18 प्रकारची अवजारं आपल्याकडे आहेत, तर इतक्या अवजारांसाठी जागासुद्धा तितकीच लागत असेल आणि सोबतच त्यांची काळजी घ्यायची म्हणजे त्यांचा मेंटेनन्स, तर याच्यावर तुमच्याकडून कसं काम होतं? सर एक लहानसहान माझ्याकडे एक वर्कशॉप असल्यासारखंच आहे. ग्रीस मारण्याचं यंत्र आहे, एक नट कसण्याचे किट वगैरे आहे आणि मी मेंटेन एकदम व्यवस्थित ठेवले आहे. जसं मी पहिल्या वर्षी यंत्र आणलं तसं आज 6व्या वर्षी सुद्धा त्याच क्वालिटीचे यंत्र माझ्याजवळ आज रोजी आहे. हे माझे असंच रखरखाव ठेवलेल्यामुळे माझे सगळं व्यवस्था आज रोजी चांगली आहे. म्हणजे यंत्र वापरण्यासोबतच त्यांचा मेंटेनन्स सुद्धा तुम्हाला त्याबद्दल सुद्धा शिकून घ्यावं लागलं? घ्यावं लागलं आणि मला 1 वर्ष मला त्याच्यात खूप झोकून द्यावं लागलं. मला काही मार्गदर्शन नव्हतं, मी कधी ट्रॅक्टर चालवलं नव्हतं. मला प्रत्येक वेळेस मला ड्रायव्हरला म्हणायचं लागायचं की मला बसू दे, चालू दे हे यंत्र. आज मी 18 प्रकारचे यंत्र अक्षरशः असे निसंकोच चालवतो. म्हणजे जे तुम्हाला आधी करणं शक्य नव्हतं, त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी साध्य केल्या आणि ट्रॅक्टर आणि इतर सगळीच यंत्र तुम्ही स्वतः चालवता आणि तुमचं शेतीतलं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे मजुरांची कमतरता असली तरी आता तुम्हाला काही फारसा फरक पडत नाही. त्यातून तुम्ही ते सहजपणानं शक्य करता. पण आधीचे दिवस जर आपण आठवले की ज्यावेळेस आपल्याकडे यंत्र नव्हती आणि आत्ताचे दिवस की सगळं आपण यंत्रांच्या साह्यानं करतोय, तर या 2 शेतीतला तुम्हाला काय फरक जाणवतो? सर खूप जमीन आसमानचा फरक आहे सर. जी पारंपरिक शेती होती
आणि ही आज यांत्रिकीकरणाची शेती आहे. तर सर मला खूप मला आधी मला 2 गडी लावूनसुद्धा माझं काम होत नव्हतं. आज मी एकटा ते टोटल काम हँडल करतो सर. 2 वखरा 2 आवतं वगैरे लावून समजा जे क्षेत्र आधी मशागत व्हायचं ते माझ्याच्यानं समजा मी स्वतः जरी केलं तर वेळेआधीच ते पूर्ण होते सर. सर, तुम्हाला शासनाकडून पुरस्कार मिळाला तर तो अनुभव कसा होता? सर मी यांत्रिकीकरणात म्हणजे असं प्रत्येक वेळेस पाऊल टाकत गेलो आणि माझं शासनाकडं मला कोणीतरी बघायले हे माझ्या माझ्या लक्षातच नव्हतं. हं. माझे जसं मला माझे शालेय गुरु, माझे कृषी अधिकारी म्हणजे कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर विद्यापीठातले जे गुरु मला मार्गदर्शन करतात, त्या व्यतिरिक्तही मला कोणीतरी बघायले आणि माझ्या कार्याची दखल घ्यायले हे माझ्या तेव्हा लक्षात आलं की एक गाडी भरून माणसं माझ्या घरी आले. अतुलराव आहेत का घरी म्हणे. आईला विचारलं आणि ते काय आणलं तुम्ही, कसं केलं, आम्हाला बघायचं म्हणे, तुम्ही यांत्रिकीकरण केलंय. तर मी म्हणलं सर या ना म्हणलं, मला माहीत नव्हतं की जिल्हा कृषी अधीक्षक घोरपडे साहेब आहेत म्हणून. मग मला घरात आल्यावर त्यांनी पायघन सर विनायक पायघन यांनी ओळख करून दिली आणि नमस्कार रामराम श्यामश्याम झाला आणि त्यांनी प्रश्न विचारले. तेव्हा मी भालेराव सरांच्या मार्गदर्शनाखाली 6 एकर बेडवर सोयाबीन लावली होती सर. मला खूप विक्रमी उत्पादन झालं त्यावर्षी आणि त्यावर्षी एवढं रान चिबळले, अतिवृष्टी झाली आणि मी मला दूरदृष्टी तुम्हाला कसं काय कळालं, तू कसं काय लावलं, पण मी ते ठरवलं होतं आणि त्यानुसार लावलं होतं. पण मला प्रत्येकजण विचारू लागलं की कसं केलं तू. मग ते शासनानं दखल घेतली. तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आदरणीय घोरपडे साहेब, संदीप वळकुंडे साहेब तालुका कृषी अधिकारी हे आले माझ्या आणि कृषी सहाय्यकसुद्धा होते. हे आले घरी, मला यंत्राविषयी विचारू लागले. मग तुम्ही बेडवर सोयाबीन कशी लावली. तर माझं हळद लावणी यंत्र आहे सर. हळद लावणी यंत्राच्या ते मॅन्युअल जे फायबरचे जे मॅन्युअल जे प्लास्टिकचे टोकर यंत्र आहेत ते नंतर निघाले. आता ह्या 2-3 वर्षात निघाले आणि 2-3 वर्षात मार्केटमध्ये आले. पण त्या 2018च्या तशात ते प्रसंग आहे, तेव्हा हे काही नव्हतं. मग अतुलराव तुम्ही हे कशा प्रकारे बेडवर सोयाबीन लावली. तर मी त्यांना यंत्राजवळ नेलं आणि खाली बसून प्रत्येक मी कशी सेटिंग केली की मी खताच्या बॉक्समध्ये सोयाबीन टाकली आणि त्याची खोली सेट केली. खोली सेट करण्यासाठी सोयाबीन 2.5 इंचापेक्षा जास्त खोल जाणे नको बेडवर. बेड आधीच भुसभुशीत असतात. तर त्याला एक आडवा तार बांधला, ते तार जमिनीत गेला नाही पाहिजे, यंत्राची नजर मागच ठेवली पाहिजे. ट्रॅक्टर स्वतः मी चालवायला होतो. बियाणाच्या खताच्या बॉक्समध्ये बियाणं टाकलं आणि त्याची सेटिंग करून मी ते 6 एकर बेडवर सोयाबीन लावलं सर. अशा प्रकारची त्यांनी मला प्रत्येक माहिती विचारली, मी प्रत्येक सांगत गेलो. आणि चहापाण्याचा कार्यक्रममध्ये पायघन सराला आदरणीय घोरपडे साहेब म्हणले की यांना पुढं जाऊ द्या. मला त्यामध्ये पुढं जाऊ द्यायचा अर्थ मला काही कळाला नाही. पण जेव्हा मला शासनाचा लेटर हातात आला की तुमची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार म्हणून निवड झाली आहे, तर तेव्हा मला पुढं जाऊ द्या याचा अर्थ मला तेव्हा कळाला सर. नक्कीच. म्हणजे तो तुमचा जो अनुभव होता तो त्या क्षणी तुमच्या लक्षात नाही आलं, पण नंतर तुम्हाला जेव्हा लेटर मिळालं तेव्हा कळालं की आपल्या कामाची दखल घेतली गेलेली आहे आणि शासन स्तरावरचा इतका मोठा पुरस्कार हा आपल्याला मिळाला. खूप भव्य पुरस्कार होता सर. आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला आणि मी खूप आमचा पूर्ण परिवार भारावून गेलो सर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल. नक्कीच. म्हणजे आपण जर मेहनत घेत राहिलो, आपलं काम प्रामाणिकपणानं असेल तर त्याची नक्की दखल घेतली जाते आणि शासन स्तरावर जेव्हा इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळतो तेव्हा त्याबद्दल आपण अनुभव आपला सांगितलाच. सर, या व्यवस्थापनात काही बिकट क्षणसुद्धा आपल्याला अनुभवायला मिळाले असतील आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात, एखादा प्रसंग सांगू शकाल का? नक्कीच सर. आपल्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक माझ्या आयुष्यात आलेला एक भयंकर क्षण अनुभव मी तुमच्यामार्फत सांगू इच्छितो. माझी मिसेस पहिल्याच बाळातपणासाठी माहेरी गेली होती. मी इथं झोपलो होतो आणि अचानक माझ्या पायाला काहीतरी दंश झाला. बघतो तर साप होता. आईला उठवलं, आई उठा म्हणलं, मला काहीतरी चावलं. आई पण घाबरल्या, आता काय करू असं करू लागल्या आणि मी उभा राहिलो तर उभ्यानं पडू लागलो. एवढं मला गरगर फिरू लागलं. तर त्या क्षणी मी दारात गेलो. आईने मला दारात नेलं. दारातही उभ्यानं पडलो. तर त्या क्षणी
आईला वाटलं आता हे घाबरला, तर आईनं माझ्या दंडाल धरलं, जोरात हिसका दिला आणि म्हणाल्या की अतुल मरायचं असेल तर हिमतीनं मर, घाबरून मरू नको, चल उठ आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. तर आईनं मला हिंमत दिली, हिमतीचे शब्द दिले 2 की मरायचं असेल तर हिमतीनं मर, घाबरून मरू नको. असंच प्रत्येक शेतकऱ्यानं कोणतंही कार्य ही हिमतीनं केलं पाहिजे, घाबरून चालणार नाही. आणि प्रत्येक प्रसंगाला देव आपल्या पाठीशी आहे. आपण प्रामाणिक आहेत, आपण शेतकरी आहे, तर एका दाण्याचे 1000 दाणे करतो. तर थोडा संयम ठेवला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने गडबडीत काही निर्णय न घेता देवावर विश्वास ठेवला पाहिजे. एक दिवस आपला शेतकऱ्याचा नक्कीच येणार आहे, हे आपल्यामार्फत मी एवढं सांगू इच्छितो सर. नक्कीच, म्हणजे आपल्याला घरच्यांचं मार्गदर्शन मिळतंच, पण त्यांचे काही आधार शब्द सुद्धा मिळतो. जे आपल्याला आधार बनून राहतात. आणि खूप छान गोष्ट त्यांनी सांगितलीत की भीती म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण काही नाहीये. कारण तर या प्रसंगातून सुद्धा आपण बाहेर येऊ शकतो. तोंड आणि द्या. शेतकऱ्यांनी सुद्धा असंच करायला हवं की बिकट क्षण नक्की येतील, समोर असतील, पण ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे. यातून सुद्धा आपण येतील बाहेर आणि जातील सुद्धा, फक्त संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आपण यंत्रांबद्दल बोलतोय. साधारण 18 प्रकारची यंत्र आपल्याकडे आहेत. तर यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागली, या एकूण गणिताबद्दल काय सांगाल? सर, एकूण माझी आजपर्यंतची गुंतवणूक ही जवळपास 30 लाख रुपये माझी स्वगुंतवणूक झालेली आहे सर. आणि असं कळालं सुद्धा नाही, त्याच्या फायदे बघून मला ते 30 लाख मला खूप छोटे वाटतात. असे यंत्राचा असा व्यक्त न करू शकणारा अनुभव आहे. आणि त्याचं एक बेनिफिट आहे सर. मी आपल्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला यांत्रिकीकरण करण्याचा सल्ला देतो. तर सर, तुम्ही सांगितलं की मार्गदर्शन कोणाकोणाकडून तुम्हाला मिळतं, पण यासोबतच आपल्या परिवाराचा पण यात खूप मोठा वाटा असेल की त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला मोठं सहकार्य मिळत असेल. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? सर, मार्गदर्शन मला कृषी विद्यापीठ परभणी, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांचं मार्गदर्शन मिळतं. आणि माझे नावागडचे शिक्षक जे आदरणीय देवानंदजी आंभोरे, आदरणीय रमणजी आळे यांचं मार्गदर्शन मिळतं. आणि सगळ्यात मोठं माझ्या परिवाराचं म्हणजे माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं आणि मुलाचं सुद्धा मला सहकार्य मिळते सर. आईंना आवाज द्या ना. हा. आई, ओ आई. आई नमस्कार कर. बसा ना तुम्ही. ये रे. तर तुमच्या परिवाराकडून तुम्हाला कशी मदत होते? सर, एवढे मोठे अवजार आहे, समजा ट्रॅक्टर चालित अवजार बँक आपण उभी केली समजा स्वखर्चातून, तर अवजार जोडायचं एका माणसाचं काम नाही सर. ट्रॅक्टर माणूस जोडल, पण पिना कोण टाकल? माझी लेकरं का, मुलगी करती, बायको करती. तुमच्या माध्यमातून मी संपूर्ण शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी मित्राला सांगू इच्छितो की यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आपापल्या परीनं यांत्रिकीकरण केलंच पाहिजे. आणि यांत्रिकीकरण करून आणि वेळेच्या बचत, पैशाची बचत, आणि पीकसुद्धा एखादे नक्षीवंत कलाकृतीसारखं पीकसुद्धा निघतं आहे. आणि त्याचे बेनिफिट भरपूर आहेत. त्यांना प्रत्यक्ष अवलंबन केल्याशिवाय वापर केल्यावर त्यांना लक्षात नक्कीच येणार सर. नक्कीच, म्हणजे आपण स्वतः वापर करून बघितल्यानंतर मग आपला विश्वास बसतो आणि त्यातून आपल्याला अनुभव सुद्धा येतो. आपल्यासोबत अतुल सर होते की ज्यांनी व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतायत ते हे आपण जाणून घेतलं. यंत्रांचा जास्तीत जास्त वापर केल्यानं आपण बऱ्याच गोष्टी या सोप्या करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरांची टंचाई हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या समोर आहे. एक मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न यातून दूर होऊ शकतो. यासोबतच कमीत कमी वेळेत आपण खूप मोठी कामं करू शकतो. आणि पैशाचं गणित हे आपल्याला कमी पैशात बसवता येतं. आणि म्हणूनच यांत्रिकीकरण करणं हे सध्या काळाची गरज आहे. आणि त्यातून आपण शेती अगदीच समृद्ध करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण आपण अतुल राऊत सरांच्या माध्यमातून आज प्रत्येकानंच जाणून घेतलं. तर शेतकरी बांधवांनो, या कार्यक्रमात आपण अतुल राऊत सरांची यशोगाथा जाणून घेतली. सर, आपण वेळ दिलात आणि यंत्रांच्या माध्यमातून शेती कशी सोपी होऊ शकते हे अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत आम्हाला सांगितलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.